देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीतून बोलतायत, आपण पाहतोय। गरज नाही, लाईटची गरज आहे। सर, काय शुभेच्छा द्याला? जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते। तुम्ही पिंपरी चिंचवडमधल्या वेगवेगळ्या संतपीठाला आलात, शिल्पाचं अनावरण केलंय, माऊलींचं आणि नामदेव महाराजांचं भेट। मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय। एकीकडे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या भेटीचा जो ऐतिहासिक क्षण आहे, तो क्षण ज्या ठिकाणी पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे, त्या शिल्पाचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं संतपीठ, या संतपीठाच्या उद्घाटनाकरता, भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो। मला अतिशय मनापासून आनंद आहे, कारण संतपीठ ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे। आपली जी संस्कृती आहे, आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे, आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे, संतांची जी वाणी आहे, संतांचे अभंग आहे, त्यातलं जी फिलॉसॉफी आहे, या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोचवायच्या असतील तर त्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देखील न्याव्या लागतील। आणि या ठिकाणी हे संपूर्ण संत साहित्य CBSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं जातं आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक ज्ञान या ठिकाणी मुलांना प्राप्त होतं आहे। विविध वाद्य वाजवण्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना मिळतं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गाण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळतं आहे, गायनाचं प्रशिक्षण मिळतं आहे। आणि आपल्याकडे एक जी काही मोठी वारकरी परंपरा आहे आणि त्यासोबत एक कीर्तनकारांची परंपरा आहे, अशा सगळ्या परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि याला एक वैश्विक स्वरूप दिलेलं आहे। म्हणजे ही मुलं आता केवळ भारतापुरतं नाहीत, तर उद्याच्या काळामध्ये इथलीच मुलं विश्वामध्ये आपला भागवत धर्म पोचवू शकतील, अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे। त्यामुळे अतिशय सुंदर ही संकल्पना आहे। आताच सदानंद मोरे साहेबांनी आम्हाला पुढचा याचा काय प्लॅन आहे तो देखील सांगितला। जो काही पुढचा याचा एक संकल्प आराखडा तयार करण्यात आलाय, त्याला महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत करेल। नाही, आपण त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण अशा प्रकारचं एक संतपीठ हे पंढरपूरला तयार करतोय आणि एक आपण आळंदीला देखील तयार करतोय। तर या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे एकमेकाला पूरक अशा प्रकारची सिनर्जी त्याची व्हावी, या दृष्टीनं ज्यातनं अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीनं आमची भावी पिढी तयार व्हावी, ह्या खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडली आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की